माय माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलाई उत्सव दर्शन परिवार आयोजित उपक्रम. आजचा विषय पारंपरिक चातुर्मास व्रतवैकल्ये व आधुनिक व्रतवैकल्ये याविषयी माहिती मी सांगत आहे. नाव शशिकला पिंगळे, राहणार पुणे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी असा चातुर्मासाचा काळ असतो. या मासामध्ये बहुतेक महिला काही ना काही संकल्प करतात. जसे रोज तुळशीला पाणी घालणे, तुळशीपुढे दिवा लावणे, अंगणात रांगोळी काढणे, देवरापुढे लक्ष्मीची पावले असते तिला हळदी कुंकू वाहणे, तसेच एखाद्या सवाष्णीची रोज ओटी भरणे, देवीची ओटी भरणे, एकमेकांना शुक्रवारी मंगळवारी बोलून हळदी कुंकू समारंभ करणे, अशा गोष्टीची ही व्रतवैकल्ये बायका आचरण करतात. व शेवटी उद्यापनाच्या दिवशी आपल्या ऐपतीनुसार दानधर्म करतात. पण आधुनिक काळामध्ये महिलांना वेळ कुठे आहे हो? धावपळीचं जीवन, नोकरीचं जीवन, त्यामुळे त्या अशा व्रतवैकल्ये करू त्या शकत नाही. हल्ली तेवढा विश्वास पण नाही त्यांचा. तर त्यांनी माझ्या मते अनाथ आश्रम, वृद्धाश्रम यांना भेटी देऊन त्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू द्याव्यात. तसेच गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान करावे, प्रत्येकाला मदत करावी, गरजवंतांची गरज भागवावी, असा हा आधुनिक व्रतवैकल्याचा दिवस आहे. चातुर्मास हे फार महत्त्वाचे व्रत असते. या 4 मासामध्ये शंकराचे पूजन होतं, माईचे जप होते. दर 4 सोमवार उपवास करून महादेवाच्या पिंडीवर अभिषेक व बेलाचं पान व्हायला जातं. सगळेजण उपवास करतात. ओम नमः शिवाय हा जप कायम चालू असतो. धन्यवाद.